आज मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघामध्ये साफसफाई झाली, मंदिरं स्वच्छ झाली. मंदिराचा परिसर आपण स्वच्छ करत आहे. 22 जानेवारी उद्याचा जो दिवस आहे तो लोकांसाठी हर्षोल्हासाचा, जल्लोषाचा आणि आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे मंदिराची स्वच्छता, मंदिराची रोषणाई आणि घराघरामध्ये राम ज्योतीचे प्रज्वलन करा, अशा प्रकारचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले आहे. ऑन मराठा आंदोलन, मराठा समाजाबद्दल मी बोललो. खरं म्हणजे राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. हजारो लोकांना जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, नोंदी मिळत नव्हत्या, त्या लोकांना प्रमाणपत्र दिले गेलेत. बरोबर तेलंगणा, हैदराबादमध्ये या ठिकाणी जुने दस्तऐवज आहेत, त्यामध्ये उर्दू, पारसी, मोडी लिपीतले कागदपत्र आहेत. तिथे एक्सपर्ट आपण ते केले आहेत. ते देखील काम युद्ध पातळीवर जस्टिस शिंदे कमिटी करत आहे. एकीकडे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर देण्याचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे मागासवर्ग आयोग याचं काम करत आहे. मराठा समाज मागास कसा आहे याचा आहे. यावर 3 लाख लोक 3 शिपमध्ये काम करत आहेत. त्याचा एम्पिरिकल डेटा तयार करत आहेत. मागासवर्ग आयोगाने रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचे काम, मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता किंवा इतर समाजाला अन्याय करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे आणि टाळलं पाहिजे. त्यामुळे जनतेला त्रास होणार नाही. त्यामुळे माझं आवाहन आहे, सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेत आहे. मराठा समाजाला जे काही आरक्षण रद्द झालं, सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस त्या त्रुटी ऑब्झर्वेशन निदर्शनास आणून दिल्या. गायकवाड आयोगाचे यावर काम करत आहे. तोपर्यंत जरांगे पाटील यांनी थांबलं पाहिजे. ही सर्व जनतेची भावना आहे, सरकारची भावना आहे. पंतप्रधान महोदयांनी आवाहन केल्याप्रमाणे कालपासून ठाण्यामध्ये कोपिनेश्वर मंदिर सफाई चालू झाली. आज इथे मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघात मंदिराची सफाई झाली. मंदिर स्वच्छ झालं. मंदिराचा परिसर आपण स्वच्छ करतोय, कारण हे 22 जानेवारी उद्याचा जो दिवस आहे तो फार लोकांना एक हर्षोल्लित आणि उल्हास, जल्लोष आणि आनंद देणार आहे. त्यामुळे मंदिरांची स्वच्छता, मंदिरांना रोषणाई, मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि घराघरामध्ये राम ज्योतीचे प्रज्वलन, अशा प्रकारचं आवाहन प्रधानमंत्री मोदयांनी केलंय आणि सर्व देश त्यांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद देतो. मराठा समाजाचा पुढे येऊ लागलाय, कसं तुम्ही त्यांना? मराठा समाजाच्या बद्दल मी मगाशी बोललो. खरं म्हणजे राज्य सरकार पूर्ण सकारात्मक आहे. जरांगे पाटील यांच्या सूचना ज्या ज्या आल्या त्याप्रमाणे कुणबी दाखले देण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे. हजारो लाखो लोकांना ज्या कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं, नोंदी मिळत नव्हत्या, त्या शोधून लोकांना प्रमाणपत्र दिली गेली. त्याचबरोबर तेलंगणा, हैदराबाद या ठिकाणी जुनं दस्तऐवज आहे, त्याच्यामुळे उर्दू, फारसी, मोडी लिपीतले कागदपत्र आहेत. ते एक्सपर्ट आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. तेही काम युद्ध पातळीवर जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे. त्यालाही आपण आणखी काम करायच्या सूचना दिलेल्या आहेत. एकीकडे हे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर देण्याचं काम सुरू आहे, दुसरीकडे मागासवर्ग आयोग त्याचं काम करत आहे. मराठा समाज मागास कसा आहे यावर जवळपास 1.5 लाख लोक 3 शिफ्टमध्ये काम करत आहेत. त्यांचा एम्पिरिकल डेटा गोळा करतायत आणि तो मागासवर्ग आयोगाने रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम, त्यांना मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता, किंबहुना इतरही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आज सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे खरं म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक, सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या. त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे, टाळलं पाहिजे, कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे, की विनंती आहे की सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेते आहे. क्युरेटिव्ह पिटिशन देखील ओपन झाली आहे, त्याला विंडो आपल्याला ओपन झाला आहे आणि मराठा समाजाला ज्या ज्या काही
आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस, ज्या त्रुटी ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिल्या गायकवाड आयोगाच्या, त्यावर सुक्रे साहेबांचा आयोग काम करतो. त्या त्रुटी दूर करून या ठिकाणी चांगलं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या बाजूने प्रेझेंटेशन करून मला वाटतं, खात्री आहे की मराठा समाजाला आरक्षण तुम्ही मिळेल. आव्हान जरांगे पाटील आरक्षण को लेकर आपने बैठक किया। यांनी थांबलं पाहिजे. ही सर्व जनतेची भावना आहे, सरकारची भावना आहे. आरक्षण को लेकर आपने बैठक की, क्या कुछ फैसला लिया गया, आगे क्या कदम उठाया जाएगा? काल पण मी मीटिंग घेतली. सर्व जिल्हाधिकारी, डिव्हिजनल कमिशनर, सर्व अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, त्याचबरोबर गोखले इन्स्टिट्यूट या सगळ्यांबरोबर चर्चा झाली. कुणबी नोंदी मराठवाड्यातल्या जास्त फोकस करून त्यात शोधण्याचं, ते प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचा डिटेल रिपोर्ट जो आहे तो लवकरच आला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना दिल्या. खूप मोठ्या प्रमाणावर मॅनपॉवर काम करते.